राज्यातील भूजल पातळी यंदा सुधारली। यंदा फक्त 644 गावांमध्ये पाणी टंचाई असेल। राज्यातील बहुतेक सर्व भागात यावेळी समाधानकारक पाऊस झाला असल्याने राज्यात भूजल पातळीमध्ये समाधानकारक सुधारणा झाली आहे। जलयुक्त शिवार, नद्या, नाले यांचे खोलीकरण यासारख्या उपक्रमांमुळे पाणी जमिनीत झिरपण्यात चांगली मदत झाली आहे। त्यामुळे भूजल पातळीच्या बाबतीत गेल्या वर्षाच्या तुलनेत राज्याची परिस्थिती समाधानकारक आहे। पाणी टंचाईचा मोठ्या प्रमाणात सामना करावा लागणार नाही असं असलं तरी धुळे, नंदुरबार, जळगाव तसंच औरंगाबाद, नगरचा, सांगलीच्या काही भागात पावसाचं अस्तित्व राज्याच्या इतर भागांच्या तुलनेत कमी होतं। यामुळे यंदा सुमारे 600 पेक्षा जास्त गावांमध्ये भूजल पातळीमध्ये फारसा फरक न पडल्याने डिसेंबर नंतर टप्प्याटप्प्याने पाणी टंचाई भेडसावण्याची शक्यता आहे। पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून नेमकी कुठे कुठे भूजल पातळीत वाढ झाली आहे। 2981 निरीक्षण विहिरींचे नमुने घेऊन भूजल पातळी तपासण्यात आली। चांगल्या पावसाने बहुतांश ठिकाणी भूजल पातळी समाधानकारक दिसतेय। मात्र धुळे, नंदुरबार, जळगावमध्ये काही भागात भूजल पातळी खालावली आहे। औरंगाबाद, नगर, बीड, परभणी, सांगली या काही भागात सरासरी कमी पाऊस झालाय। गेल्या वर्षी 20,000 दुष्काळग्रस्त गावं होती, यंदा 644 गावातच दुष्काळ जाणवण्याची शक्यता आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।